महानगरपालिकेला मेसस्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजल्यापासून गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांचा शटडाऊन घेऊन त्यांच्या योजनेतील दैनंदिन देखभाल दुरुस्तीच्या महत्त्वाच्या कामांकरिता पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। तथापि ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचं नियोजन करून टप्प्याटप्प्यानं ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले। परिणामी घोडबंदर रोड, पवारनगर, आझाद नगर, डोंगरीपाडा, वाघवेळ, कासरवडवली, विजयनगरी, विजय पार्क, राम मंदिर रोड, मानपाडा, टिकुजनीवाडी, हिरानंदानी इस्टेट, ढोकाळी, यशस्वी नगर, मनोरमा नगर, माजिवडा, कापूरबावडी, सोहम इस्टेट, उन्नती, सुरकुरपाडा, जयभवानी नगर आणि मुंब्रा रेती बंदर आदी ठिकाणचा पाणी पुरवठा बुधवारी 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत बंद राहील आणि समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, आकृती, दोस्ती, विवियाना मॉल, वर्तक नगर, रुस्तमजी, नेहरू नगर, किसन नगर नंबर 2, इटर्निटी, जॉन्सन, जेल साकेत आदी ठिकाणचा पाणी पुरवठा बुधवारी रात्री 9 ते गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहील। अशा रीतीनं टप्प्याटप्प्यानं एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले। या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महापालिकेस सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले। बदलापूरची घटना संवेदनशील असूनही चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणाला राजकारणाचा रंग देत राज्यात महायुतीला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे। बदलापूर बहाणा आहे, निशाणा, लाडकी बहीण योजना आहे असा टोला भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत लगावलाय। तर राज्यातील आघाडीनं पुकारलेला उद्याचा बंद यशस्वी होणार नाही असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केलाय। भाजपच्या ठाणे विभागीय कार्यालयात महिलांवरील होणाऱ्या अत्याचारासंदर्भात चित्रा वाघ यांनी आज पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर शरसंधान केलं। यावेळी आमदार निरंजन डावखरे, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव मृणाल पेंडसे, ठाणे जिल्हा अध्यक्षा स्नेहा पाटील, वर्षा भोसले, भारती चौधरी, अर्चना देसाई, वृषाली वाघोले आदीही उपस्थित होत्या। बदलापूर येथील चिमुकल्यांवरील अत्याचाराच्या घटनेसंदर्भात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली, SIT नियुक्ती आणि शैक्षणिक संस्थेची चौकशी सुरू करण्यात आली आहे। संस्थेवरील संचालक सर्वपक्षीय असून यामध्ये भाजप, शिवसेना, उबाटा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदींच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे। परंतु भाजपची संस्था म्हणून शाळेची बदनामी केली जाते। या प्रकरणात अत्याचार झालेली चिमुकली बाळं असल्यामुळे स्टेटमेंट दाखल होण्यासाठी उशीर लागला असावा अशी शक्यता व्यक्त करत चित्रा वाघ यांनी बदलापूरच्या पालकांच्या आंदोलनात सकाळी 10 नंतर झुंडीनं बाहेरचे लोक सामील झाल्याचाही आरोप केलाय। राज्यात झालेल्या अत्याचार प्रकरणात पीडितांकडून आवर्जून वकीलपत्र उज्ज्वल निकम यांना देण्यासाठी विनंती केली जाते। परंतु या प्रकरणात महाविकास आघाडीकडून उज्ज्वल निकम यांच्या नावाला विरोध केला जातोय। कपिल सिब्बल हे वकील म्हणून चालतात तर उज्ज्वल निकम का नकोत असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय। डेव्हिड हेडली, खैरलांजी, कोल्हापूर बाल हत्याकांड आदी प्रकरणात उज्ज्वल निकम यांनी न्याय मिळवून दिला होता, याची आठवण वाघ यांनी शिवसेनेला करून दिली। माझं संरक्षण काढून घेऊन मुलींना द्यावा अशी मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्भया पथकाच्या गाड्या स्वतःच्या संरक्षणात ताफ्यात वापरल्या। त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे दाखवायचे दात वेगळे आहेत असा टोलाही त्यांनी लगावला। उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात मुलाम महिलांना जिवंत जाळण्यात आलं, त्यांना मदतही दिली नव्हती। महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर पीडितांच्या कुटुंबियांना सर्वप्रथम मदत दिली गेली होती, याची आठवण करून देत चित्रा वाघ यांनी काँग्रेसच्या एका प्रवक्त्यानं मराठी माणसानं बलात्कार केला असं विधान केल्याकडे लक्ष वेधलं। तसंच या प्रकरणावर उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेणार असा सवाल केला। ते मुख्यमंत्री असताना क्वारंटाईन सेंटरमध्ये 12 विनयभंगाचे प्रकार झाले होते, तर 2 बलात्काराच्या घटना झाल्या होत्या, याकडे त्यांनी लक्ष वेधलं।
गोपाळकाळा उत्सव काळात ठाण्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार आहे। यामध्ये 8 DCP, 14 ACP, 85 पोलीस निरीक्षक, 275 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 3400 पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे। याशिवाय 500 होमगार्ड, 4 SRPच्या तुकड्या, QRT पथक आदी फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे। तसंच वाहतूक पोलिसांकडून महत्त्वाच्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात येणार असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाई मोहीम राबवण्यात येणार आहे। तसंच गोविंदा मंडळांना आणि दहीहंडी आयोजकांना काही नियम आखून दिले आहेत। डीजे आणि साऊंड सिस्टीमचा आवाज नियमानुसार 65 डेसिबलपर्यंत ठेवावा। वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी दहीहंडी बांधू नये असे नियम घालून देण्यात आले आहेत। महिलांच्या छेडछाडीसारख्या प्रकरणांना आळा बसावा म्हणून ठाणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे। तरुणी आणि महिलांसोबत होणारे छेडछाडीचं गैरप्रकार रोखण्यासाठी निर्भया, दामिनी आणि पोलीस दीदी असे विविध पथकं दहीहंडीच्या दिवशी गस्तीवर असणार आहेत। तर आत्तापर्यंत 22 गुंडांना NDPS ॲक्टनुसार स्थानबद्ध करण्यात आलं आहे। सुरक्षा व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन पोलिसांनी केलंय। मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज स्वतः मैदानात उतरले। या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत ते मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करतायत। काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत। तसंच तातडीनं या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड किक सेंटिंग हार्डनर अर्थात M60चा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का याचाही त्यांनी आढावा घेतला। याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळीच त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या होत्या। या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली याचाही त्यांनी आढावा या दौऱ्यादरम्यान घेतला। यावेळी खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसंच NHAI पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं। यावेळी त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या गुरु आनंद दिघे साहेब यांच्या समाधीस्थळी शक्तीस्थळाला भेट दिली। यावेळी त्यांनी समाधीस्थळावर अभिवादन करून गुरूंच्या स्मृतींनाही उजाळा दिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संतोष बांगर, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार शिशिर शिंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्याच्या महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, ज्येष्ठ शिवसेना उपनेते अनिता बिर्जे आणि इतर पदाधिकारी आणि शिवसैनिकही उपस्थित होते। यावेळी सर्वांनी दिघे साहेबांच्या विचारांवर चालण्याचा निर्धार व्यक्त केला। शक्तीस्थळावर झालेल्या अभिवादनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आनंद दिघे यांची शिवसेनेत असलेल्या योगदानाचं कौतुक केलं। आनंद दिघे यांचा आदर्श कायमच प्रेरणादायक राहिला आहे आणि त्यांच्या विचारांमुळे शिवसैनिकांच्या मनात त्यांचं विशेष स्थान आहे। त्यांच्या विचारांवर आधारित कार्य करत राहण्याची प्रेरणा घेण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला। ठाण्यातील शिवसैनिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता। आनंद दिघे यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांचं कार्य पुढे नेण्याचा दृढनिश्चय त्यांनी व्यक्त केला। शक्तीस्थळावरील या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये एकजूट आणि सामर्थ्याची भावना निर्माण केली। या कार्यक्रमानंतर ठाण्यातील विविध भागातून शिवसैनिकांनी शक्तीस्थळावर येऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि दिघे साहेबांच्या कार्याचा आदर व्यक्त केला।